जय शिवराय. माझं नाव दिलीप दादासाहेब मुळे, राहणार जुनोनी, तालुका जिल्हा धाराशिव येथील मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आज 17 ऑगस्ट आहे. तर काल 16 ऑगस्ट रोजी दिवसभर मी आदरणीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं स्मरण केलं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलं. काल दिवसभर मी त्यांच्याच विचारामध्ये त्यांचं कार्य पाहिलं. त्याच्यावरतीच काल माझा दिवस पूर्ण गेला. दिवस पूर्ण गेल्यानंतर आज 17 ऑगस्ट रोजी पहाटे मला 4 वाजता एक स्वप्न पडलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेबजी ठाकरे साहेब, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आणि स्वर्गीय अटलजी हे दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरती आले होते. मोदीजींनी ध्वजारोहण केलं आणि खूप त्यांना समाधान वाटलं. मोदीजींचं काम अतिशय चांगलं आहे म्हणून कौतुकाची थापही मारली. आणि जाता जाता त्यांनी आदरणीय मोदीजींना आणि अमितभाई शहा यांना बोलावून घेतलं तिघांनीही. आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आशीर्वाद घेतले आणि त्यांना सल्ला दिला की आपण एखाद्याला शब्द दिला ना तो पाळायचा असतो. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब असताना विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा चेहरा पुढे केला, परंतु त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं नाही. हे असं होता कामा नये म्हणून असा वडीलकेजना त्याने सल्ला दिला आणि त्यांना आदेश दिला की लवकरात लवकर जितकं शक्य असेल तितकं एकनाथभाई शिंदेसाहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करा. एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 2024मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जितकं यश आलं होतं त्याच्या दुप्पट यश 2029मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल. आणि जनतासुद्धा नाराज होणार नाही, कारण तुम्ही 2024च्या निवडणुकीमध्ये एकनाथभाई शिंदेसाहेबांचा चेहरा पुढे केल्यामुळं आपल्या पार्टीला हे गवगवीत यश आलेलं होतं. आपण शब्दाचे पक्के आहोत, शब्द देत असतानाच विचार करून द्यायचा असतो, असं प्रेमाचा सल्ला दिला. आणि मोदीजींनी शहांनीसुद्धा मान्य केला. त्यांनीसुद्धा आशीर्वाद घेतले आणि सांगितलं की बाबांनो, आम्ही लवकरात लवकर एकनाथभाई शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करू. आणि आशीर्वाद घेतला मोदीजींनी, शहांनी, आणि त्यांनी स्वर्गाचा रस्ता धरला. तर हे मला पडलेलं स्वप्न होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राची सुद्धा हीच इच्छा आहे. जय शिवराय.